नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय मराठी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतोय. आपण कालच्या तासामध्ये चला प्रश्नांना समजून घेऊया या सिरीजला सुरुवात केली होती. कालचा एक प्रश्न पाहिला आणि आजच्या या सिरीजमध्ये सुद्धा तुमच्यासाठी एक नवीन प्रश्न घेऊन आलेला आहे आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून त्याच्यावरचे जे की बेसिक इन्फॉर्मेशन आहे त्या बेसिक संकल्पनेला धरून आपण बाकीचे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. तर मित्रांनो, आजच्या या प्रश्नाला आपण सुरुवात करूया. बघा, खालीलपैकी व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा. आता शुद्ध शब्दावरती प्रश्न विचारलेला आहे. हा वाला प्रश्न रत्नागिरी जिल्हा पोलीस 2026 मध्ये म्हणजे आता जस्ट रिसेंट मध्ये झालेला पेपर आहे त्याच्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे बघा, खालीलपैकी व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा. आता ज्यावेळेस आपण पर्याय पाहायला जातो तर त्यावेळेस पहिली विलंटी आहे की दुसरी विलंटी, पहिली आहे की दुसरी, दुसरी आहे की पहिली, मग याच्यामध्ये आपला गोंधळ निर्माण होतोय बघा. मग आता याची कन्सेप्ट नेमकी काय आहे, उत्तराकडे जाण्या अगोदर आपल्याला या कन्सेप्ट वरती जायचं आहे. तर बघा, अगोदर कन्सेप्ट समजून घेऊ, मग त्याच्यानंतर या प्रश्नाचं उत्तराकडे जाऊया आपण. आता बघा, शुद्ध शब्द कसा ओळखायचा, शुद्ध शब्द ओळखायचा कसा. समजा एखादा शारीरिक असा शब्द दिलेला असेल, पहिली विलंटी आहे की दुसरी विलंटी, मग आपण कोमामध्ये जातो आणि आपण गोंधळून जातो आणि आपल्याला त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाऊ शकत नाहीये. तर आजच्या या सेशनमध्ये हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर 100% पहिली विलंटी आहे की दुसरी विलंटी याच्यावरचे प्रश्न तुम्हाला 100% सॉल्व्ह होतील. तर बघा काय म्हटलेलं आहे, शुद्ध शब्द ओळखा. जेव्हा नामाला ईक प्रत्यय लागून, जेव्हा एखादा नाम असेल त्याला जर ईक प्रत्यय जोडला जात असेल तर त्यावेळेस त्यापासून विशेषण तयार होतो. मग त्यावेळेस आपल्याला शुद्ध शब्द व्यवस्थित पद्धतीने ओळखता येईल. आता बघा, काही प्रश्न घेतो मी तुमच्या समोर. बघा, पहिला प्रश्न आहे, शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा. ऑप्शन नंबर 1 आहे शारीरिक, ऑप्शन नंबर 2 आहे शारीरिक, ऑप्शन नंबर 3 आहे शारीरिक, ऑप्शन नंबर 4 आहे शारीरिक. आता नेमकं उत्तर द्यायचं कोणतं, हा वाला प्रश्न पडतोय बघा आपल्याला. तर एक पॉइंट लक्षात घ्या, जेव्हा नामाला ईक प्रत्यय जोडतो त्यावेळेस त्यापासून विशेषण बनवतो. आता ईक प्रत्यय हा काही तर संधी बिंदीचं काही काढी लावू नका, संधी मी शिकवत नाहीये, तर शुद्ध शब्दाच्या संदर्भामध्ये मी हा सेशन चालू केलेला आहे. तर बघा, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा किंवा लेखनदृष्ट्या शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. शारीरिक 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 शारीरिक, मग आपण कोमामध्ये जातो. नेमकं उत्तर काय? तर मित्रांनो, टेन्शन घेऊ नका, मी आहे. तर बघा, आता जेव्हा एखादा मूळ शब्द दिलेला असेल, एखादा शब्द दिलेला असेल, तर अशा कंडिशन मध्ये त्या शब्दाला ईक प्रत्यय जोडलेला असेल. ईक प्रत्ययाच्या संदर्भामध्ये शब्दाच्या शेवटी ईक, जसं की शारीरिक, पारंपरिक, आध्यात्मिक असे काही शब्द आहेत बघा. तर अशा कंडिशन मध्ये ईक प्रत्यय जोडलेला असेल तर अगोदर आपल्याला त्या शब्दातील मूळ शब्द बाजूला करून घ्यायचा आहे. आता मला सांगा, शारीरिक मधला मूळ शब्द कोणता आहे, तर तुमचा आहे श री र. मग आता इथं गडबड आहे, सर इथं र ची पहिली विलंटी आहे की दुसरी विलंटी, ही गोष्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मग मला सांगा, शरीर असा शब्द लिहितो, शरीर मध्ये र ची पहिली विलंटी आहे की दुसरी विलंटी, तर बँड लावून दुसरी विलंटी आहे बघा, श री र. मग याला कोणता प्रत्यय जोडायचा आहे, ईक प्रत्यय जोडायचा आहे, याच्यापासून आपण विशेषण बनवतो. ओके, आता मला सांगा, आता हे ई म्हणजे तुमची पहिली विलंटी कोणामध्ये जाणार, र मध्ये जाणार. मग याचं री बनलं. आणि ज्यावेळेस बघा एखादा, आता इथं आहे श, उदाहरणार्थ एखाद्या शब्दाची सुरुवात अ ने झालेली असेल तर त्याची वृद्धी म्हणजेच बदल आ मध्ये करायची आहे. समजा प असेल, प ची वृद्धी कशामध्ये होणार, पा मध्ये होणार. त्याच्यानंतर आहे बघा तुमचा आहे व ची वृद्धी कशामध्ये होणार, वा मध्ये होणार. मला सांगा, या श ची वृद्धी कशामध्ये होणार, शा मध्ये होणार. ओके, त्याच्यानंतर र ची दुसरी विलंटी आहे तशी लिहून घ्यायची आहे, इथं काय बदल करू नका. आणि त्याच्यानंतर ई पहिली विलंटी गेल्यानंतर शा री री क दुसरी पहिली विलंटी. आता उत्तरापर्यंत जाऊ. मला सांगा, उत्तर काय असेल तुमचं, पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल बघा. कारण की इथं काय आहे, दुसरी विलंटी चुकीचं आहे. त्याच्यानंतर इथं काय आहे तुमची, इथं आहे तुमची पहिली विलंटी चुकीचं आहे.
इथं इथं बघा, इथं काय आहे तुमची, एक मिनिट, ओके ओके ओके, हा व्यवस्थित समजून घ्या. बघा शारीरिक आपल्याला काय पाहिजे उत्तर, र ची दुसरी विलांटी आणि या र ची पहिली विलांटी. दुसरी पहिली कुठे आहे, दुसरी आणि पहिली, म्हणजे उत्तर काय असेल आपलं 3 नंबर असेल, 1 नंबर येणार नाही. कारण की इथं बघा र ची पहिली विलांटी दिलेली आहे आणि इथं दुसरी विलांटी दिलेली आहे. पहिली विलांटी लागत नाही आपल्याला, दुसरी विलांटी लागते, म्हणून ऑप्शन नंबर 1 येणार नाहीये. त्याचबरोबर 2 येणार नाहीये, 4 येणार नाहीये. तर एक्झॅक्ट आन्सर तुमचा काय असेल तर 3 नंबर असेल. चला दुसऱ्या प्रश्नावरती जाऊ आपण. आता याच्यावर प्रश्न पाहण्या अगोदर काही बेसिक गोष्टी आहेत, काही एक्झाम्पल्स आहेत. आपण एक्झाम्पलची प्रॅक्टिस करून घेऊ. पहिला नियम पाहिलो बघा, ज्यावेळेस नामाला आपण ईक प्रत्यय जोडतो त्यावेळेस विशेषण तयार होतो. त्यापैकी पहिला नियम, जेव्हा बघा एखाद्या शब्द म्हणजे आद्याक्षर, एखाद्या शब्दाचा आद्याक्षर अ असेल, मग अ ची वृद्धी कशामध्ये होणार आहे तर आ मध्ये होईल. हा वाला पहिला नियम आहे. ओके, आता बघा परंपरा अधिक इक, मला सांगा या शब्दाच्या आद्याक्षर कोणता आहे तर प आहे. मला सांगा या प ची वृद्धी कशामध्ये होणार तर पा मध्ये होईल. करेक्ट. त्याच्यानंतर मला सांगा अध्यात्म आहे, अध्यात्म अधिक इक, या अ ची, इथं अ आहे, या अ ची वृद्धी कशामध्ये होणार आहे तर तुमची आ मध्ये होईल. करेक्ट. त्याच्यानंतर मला सांगा समुद्र अधिक इक, या इथं आहे स, या स ची वृद्धी कशामध्ये होणार आहे तर सा मध्ये होईल. त्याच्यानंतर आहे बघा प्रत्यक्ष अधिक इक, इथं आद्याक्षर कोणता आहे प्र, या प्र ची वृद्धी कशामध्ये होणार तर प्रा मध्ये होईल. कशामध्ये होईल, प्रा मध्ये होणार आहे. त्याच्यानंतर अर्थ अधिक इक, या अ ची वृद्धी कशामध्ये होईल बघा, अ ची वृद्धी कशामध्ये होणार आहे तर तुमच्या आ मध्ये होणार आहे. ठीक आहे. आता याच्यापासून आपण शुद्ध शब्द बनवून घेऊ बघा, तर आपण त्याला विशेषण मानतो. आता मला सांगा परंपरा अधिक इक, प ची वृद्धी कशामध्ये झाली पा मध्ये झाली. मला सांगा काय शब्द बनवू शकतो यांच्यापासून, पा रम, त्याच्यानंतर बघा पा, प ची वृद्धी पा मध्ये झाली, पा रम प री क. आता इकडं लक्ष द्या, पारंपरिक असा शुद्ध शब्द नाहीये तर पारंपरिक आहे. कारण की पारंपरिक मधलं मूळ शब्द आहे परंपरा. कोणता आहे परंपरा. इथं परंपरा आहे का नाहीये. आपण वाचताना तसं वाचतो पण अशी चूक करायची नाहीये. आता मला सांगा इथं ई आहे, हा ई कशामध्ये जाणार र मध्ये जाणार आहे. इथं संधी बिंदी करत बसू नका. इथं र मध्ये ई गेल्यानंतर पहिली विलांटी पारंपरिक. नेक्स्ट बघा अध्यात्म अधिक इक, अ ची वृद्धी कशामध्ये होणार आहे आ मध्ये. मग विशेषण काय बनेल तुमचं आध्यात्मिक. अशुद्ध शब्द आहे, त्यावेळेस तुम्हाला दुसरी विलांटी देतात ते चुकीचं असेल. नेक्स्ट बघा समुद्र अधिक इक, या स ची वृद्धी कशामध्ये झाली सा मध्ये. मग इथं बघा सामुद्रिक. सर्वांना समजत असेल बघा. नेक्स्ट प्रत्यक्ष अधिक इक, प्र ची वृद्धी प्रा मध्ये झाली, प्रात्य. त्याच्यानंतर पहिली विलांटी या क्ष मध्ये जाईल बघा, जसं की इथं द मध्ये गेलेली आहे, इथं म मध्ये गेलेली आहे. तर इथं काय बनेल बघा प्रात्यक्षिक. इक प्रत्यय म्हणल्यानंतर पहिली विलांटी येईल. नेक्स्ट आहे अर्थ अधिक इक, अ ची वृद्धी कशामध्ये झाली आ. त्याच्यानंतर ई कशामध्ये जाणार या थ मध्ये जाणार. करेक्ट. पहिली विलांटी आर्थिक. ओके. पहिला नियम पाहिलो, जेव्हा एखाद्या शब्दाचा आद्याक्षर अ असेल तर त्याची वृद्धी कशामध्ये होणार आ. उदाहरणार्थ प असेल तर पा, स असेल तर सा, प्र असेल तर प्रा. आता दुसऱ्या उदाहरणावरती जाऊ, दुसऱ्या नियमावरती जाऊ आपण. चला दुसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी, लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. इथं आहे बघा ऐतिहासिक, त्याच्यानंतर ऐतिहासिक ऐतिहासिक ऐतिहासिक. तर एक पॉइंट लक्षात घ्या, इक प्रत्ययाच्या संदर्भामध्ये जेव्हा इक प्रत्यय जोडलेला विशेषण असेल तर अशा कंडिशन मध्ये त्यातील मूळ शब्द बाजूला करून घ्यायचा आहे. मला सांगा ऐतिहासिक कोणत्या नामापासून बनलेला आहे
तर इतिहास. कोणता आहे? इतिहास. मग तची पहिली विलांटी आहे की दुसरी विलांटी, ही गोष्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मग इथं तची काय आहे तुमची पहिली विलांटी? इतिहास. करेक्ट. आणि याला कोणता प्रत्यय जोडलेला आहे? तर इक प्रत्यय जोडून त्यापासून ऐतिहासिक बनवलेला आहे. तर बघा आता या नामाचा आद्याक्षर कोणता आहे? ई. तर नियम काय बनतो? ज्या नामाचा आद्याक्षर ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई असेल आणि त्यापासून इक प्रत्यय जोडून जर विशेषण बनवलं जात असेल तर ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई याची वृद्धी कशामध्ये होणार आहे? तर तुमची अय मध्ये होणार. कशामध्ये होणार? अय. अय म्हणजेच काय? तुमचं दोन मात्रा. आता मला सांगा इतिहास अधिक इक या ई ची वृद्धी कशामध्ये झाली? अय मध्ये झाली. अय आहे तशा पद्धतीने लिहून घ्या. अय ती हा हा पहिली विलांटी स मध्ये गेली बघा. ऐतिहासिक. मग पर्याय बघा इथं आहे तची पहिली विलांटी, स ची पहिली विलांटी. तची पहिली विलांटी आहे का? नाही. तची पहिली विलांटी आहे, स ची पहिली विलांटी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल. ऑप्शन नंबर 3 मध्ये काय गडबड आहे बघा. तची पहिली विलांटी आहे परंतु स ची काय आहे? दुसरी विलांटी. त्याच्यानंतर इथं तची दुसरी विलांटी आहे, दुसरी विलांटी. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा तुमचा योग्य उत्तर असेल. आता नियम क्रमांक दुसरा पाहिलो बघा. पहिला नियम, जेव्हा एखाद्या आद्याक्षराचा म्हणजे आद्याक्षर अ असेल आणि त्याला इक प्रत्यय जोडत असताना अ ची वृद्धी आ मध्ये होईल. त्याच्यानंतर नियम क्रमांक दुसरा, एखाद्या नामाचा आद्याक्षर ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई असेल त्याला इक प्रत्यय जोडत असताना ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई ची वृद्धी कशामध्ये होते? आय मध्ये होते. चला आता तिसऱ्या नियमावरती जाऊ आपण. बघा सॉरी त्या दुसऱ्या नियमाचे काही एक्झाम्पल आपण समजून घेऊ. बघा आपण काय पाहिलो, एखाद्या अद्याक्षराची सुरुवात ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई ने झालेली असेल तर ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई ची वृद्धी कशामध्ये होते बघा? तर तुमच्या आय मध्ये होते. आय म्हणजेच काय? तुमचं दोन मात्रा. मला सांगा इथं काय आहे तुमचं? इथं आहे तुमची पहिली विलांटी, दुसरी विलांटी, पहिली विलांटी. एक्झॅक्ट म्हणजे प्रत्येक वेळेस ई ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई दिसेल असं नाहीये, तर एखाद्या व्यंजनामध्ये ते मिक्स केलेलं असेल बघा. आता मला सांगा इथं वी आहे, आता इथं कोण आहे? तुमचं शी आहे. या शी ची वृद्धी कशामध्ये होणार सांगा बरं? शय मध्ये होणार. कशामध्ये होणार? शय मध्ये होणार. त्याच्यानंतर इथं नी आहे, या नी ची वृद्धी कशामध्ये होणार? तर नय मध्ये होणार. कशामध्ये? नय मध्ये होणार आहे. इथं विज्ञान अधिक इक आहे, वी आहे, या वी ची वृद्धी कशामध्ये होणार? वय मध्ये होणार. वय. त्याच्यानंतर बघा विश्व अधिक इक या वी ची वृद्धी कशामध्ये होणार? वय मध्ये होणार. वय. त्याच्यानंतर दिन अधिक इक, इथं दी आहे, याची वृद्धी कशामध्ये होणार? वृद्धी म्हणजे बदल, दय मध्ये होणार. ओके. आता बघा शिक्षण अधिक इक हा ई प्रत्यय न मध्ये जाणार. करेक्ट. नी बनलं. त्याच्यानंतर इथं त मध्ये जाणार, ही ई न मध्ये जाणार. त्याच्यानंतर हे ई व मध्ये जाणार जोडाक्षरामध्ये, आणि हे ई प्रत्यय कशामध्ये जाणार? न मध्ये जाणार. मला सांगा शिक्षण अधिक इक काय बनेल? शुद्ध शब्द शैक्षणिक. करेक्ट. नेक्स्ट बघा नीती प्लस इक, इथं संधी बिंदीचा नियम लावत बसू नका. नाहीतर काही जणांना काय विचार, सर इथं आहे दीर्घ ई, इथं आहे ऱ्हस्व ई, दीर्घ ईच्या पुढे ऱ्हस्व ई आल्यानंतर दोघांमध्ये दीर्घ ई घेतला जातो. इथं संधीचा नियम लागू होत नाही, ही गोष्ट कन्फर्म करून घ्या. त्याच्यानंतर नीती अधिक इक इथं काय बनणार आहे तुमचं? नीची वृद्धी नय, नय ती क. नेक्स्ट आहे बघा विज्ञान अधिक इक, इथं काय बनणार आहे तुमचं? वैज्ञानिक. नेक्स्ट आहे बघा तुमचं विश्व अधिक इक, काय बनणार तुमचं? वैश्विक. पहिली विलांटी इक म्हणल्यानंतर पहिली विलांटी. दिन अधिक इक काय बनणार तुमचं? दैनिक. चला अशा पद्धतीने दुसरा नियम पाहिलो. अजून एक तिसरा नियम आहे, त्याच्या संदर्भामध्ये एक प्रश्न पाहून घेऊ आपण. बघा
लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. या प्रश्नावरती जाण्या अगोदर जेवढं काही शिकलो आपण त्याच्या संदर्भामध्ये आपण एकदा रिवाइज करून घेऊ. बघा बघा नियम क्रमांक 1 पाहिलो. एखाद्या नामाचा आद्याक्षर अ असेल, अ ची वृद्धी कशामध्ये होणार आहे? ईक प्रत्यय जोडत असताना तर आ मध्ये होईल. त्याच्यानंतर रस्वई किंवा दीर्घई दिलेला असेल तर त्याची वृद्धी कशामध्ये होणार आहे? आय. आय म्हणजेच काय? 2 मात्रा. आता नियम क्रमांक 3 वरती जाऊ. बघा लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. अचूक म्हणजेच काय? बरोबरच ओळखायचं आहे, चुकीचं ओळखायचं नाही. बघा शब्द काय आहे? पौराणिक, 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 पौराणिक. आता मला सांगा यातील मूळ शब्द काय सांगते? जसं तुम्ही शारीरिक मधलं मूळ शब्द सांगितला शरीर, ऐतिहासिक मधला मूळ शब्द सांगितला इतिहास, तर यातील मूळ शब्द काय असेल तुमचं? पुराण. काय असेल? पुराण. याला कोणता प्रत्यय जोडलेला आहे विशेषण बनवण्यासाठी? इक. इथं संधीचा नियम लागू करायचा नाही. आता मला सांगा पुराण अधिक इक. मला सांगा इथं कोण आहे? कोणता स्वर आहे याच्यामध्ये? उ हा स्वर आहे. मग नियम काय बनतो? एखाद्या नामाच्या आद्याक्षर रस्व उ किंवा दीर्घ उ असेल, इक प्रत्यय जोडताना त्यापासून विशेषण बनवताना रस्व उ किंवा दीर्घ उ याची वृद्धी कशामध्ये होणार आहे? तुमचं औ मध्ये होईल. कशामध्ये होणार आहे? औ म्हणजेच काय? तुमचं एक काना 2 मात्रा येईल बघा. ओके. आता मला सांगा या पूची वृद्धी कशामध्ये होईल तुमची? पौ मध्ये होणार. कशामध्ये? पौ रा. याच्यामध्ये पहिली वेलांटी आली पौराणिक. दिस वन इज करेक्ट. आता मला सांगा योग्य उत्तर कोणतं असेल? पौराणिक. पौराणिक. बघा पौराणिक हा वाला बरोबर आहे. इथे याच्यामध्ये काय आहे? इथं र आहे, चुकीचं आहे. इथं रा आहे परंतु इथं रा आहे, इथं रा आहे परंतु दुसरी वेलांटी दिलेली आहे. त्याच्यानंतर इथं र आहे, इथं दुसरी वेलांटी आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 हे बरोबर आहे. आता नियम क्रमांक 3 कोणता पाहिलो आपण? नियम क्रमांक 3 आहे रस्वभू किंवा दीर्घू याची वृद्धी कशामध्ये होते? औ मध्ये होते. कशामध्ये? औ मध्ये. मग याच्या संदर्भामध्ये काही अधिक एक्झाम्पल पाहून घेऊ आपण. बघा रस्वभू किंवा दीर्घऊ, एखाद्या नामाचा आद्याक्षर रस्वभू किंवा दीर्घऊ असेल आणि त्याला एक प्रत्यय जोडून विशेषण बनवत असताना रस्वभू किंवा दीर्घऊची वृद्धी कशामध्ये होणार आहे? तर औ मध्ये होईल. कशामध्ये होईल? औ मध्ये होईल. आता मला सांगा इथं कोण आहे? बू आहे. इथं कोण आहे? तुमचं उ आहे. इथं कोण आहे? भू. इथं कोण आहे? तुमचं कु आहे. मग मला सांगा या बूची वृद्धी कशामध्ये होईल? बौ मध्ये होणार. कशामध्ये? बौ मध्ये होणार. त्याच्यानंतर या ऊची वृद्धी कशामध्ये होणार? ऊची वृद्धी औ मध्ये होईल. त्याच्यानंतर भूची वृद्धी कशामध्ये होणार? भौ मध्ये होईल. कशामध्ये होणार? भौ मध्ये. या कुची वृद्धी कशामध्ये होणार? वृद्धी म्हणजे बदल, कौ मध्ये होणार. आता मला सांगा भूची वृद्धी बौ मध्ये केले. आता मला सांगा बुद्धी अधिक इक बरोबर तुमचं काय बनेल? बौद्धिक. बौ. मग मला सांगा धीची पहिली वेलांटी आहे की दुसरी वेलांटी? इथं संधीचा नियम लागू होत नाही, म्हणजेच तुमची पहिली वेलांटी असेल बौद्धिक. नेक्स्ट उद्योग अधिक इक बरोबर शुद्ध शब्द काय बनेल? औद्योगिक. औद्योगिक. नेक्स्ट आहे बघा भूगोल प्लस इक शुद्ध शब्द भौगोलिक. नेक्स्ट आहे कुटुंब प्लस इक कौटुंबिक. अशा पद्धतीने बघा आपण 3 नियम पाहिलो शुद्ध शब्दाच्या संदर्भामध्ये. कोणते 3 नियम पाहिलं सांगा बरं? पहिला नियम कोणता पाहिलो आपण? पहिला नियम कोणता पाहिलेला आहे? एक नामाचा आद्याक्षर अ असेल तर याची वृद्धी कशामध्ये होणार? आ मध्ये होईल. नामाचा आद्याक्षर जर तुमचं रस्वई किंवा दीर्घ ई असेल तर याची वृद्धी कशामध्ये होणार? तर तुमचं अय मध्ये होणार. आणि त्याच्यानंतर रस्वऊ किंवा दीर्घऊ असेल तर याची वृद्धी कशामध्ये होणार? तर औ मध्ये होणार.
तर आपला प्रश्न रत्नागिरी जिल्हा पोलीस 2026 ला विचारलेला प्रश्न आहे, त्या प्रश्नावरती जातोय बघा मी. तो प्रश्न काय आहे, आता 100% तुम्हाला उत्तर देता येईल. प्रश्न असा आहे, प्रश्न काय आहे बघा, प्रश्न समजून घ्या. खालीलपैकी व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा. पारितोषिक, 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 पारितोषिक. मी काय सांगितलं, इक प्रत्यय शब्दाच्या शेवटी जोडलेला असेल तर त्यातील मूळ शब्द अगोदर बाजूला करून घ्यावा. मग मला सांगा, पारितोषिक असा शब्द आहे, पारितोषिक मधला मूळ शब्द कोणता आहे, तर तुमचा आहे परितोष. का आहे, परितोष. मग रची पहिली विलांटी आहे की दुसरी विलांटी हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग इथं रची पहिली विलांटी आहे. मला सांगा, या प ची वृद्धी कशामध्ये होईल, याला एक प्रत्यय जोडावा लागेल आपल्याला. मला सांगा, प ची वृद्धी कशामध्ये होणार, पा री तो श मध्ये ई जाईल, पारितोषिक. मग मला सांगा, बँड लावून उत्तर कोणतं असेल तुमचं, तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. इथं गडबड काय आहे, इथं काय गडबड आहे, दुसरी विलांटी आहे. इथं काय गडबड आहे, दुसरी विलांटी आहे, दुसरी विलांटी आहे. इथं काय गडबड आहे, पहिली विलांटी आहे परंतु श ची दुसरी विलांटी आहे. आता मित्रांनो, हे झालं रत्नागिरी जिल्हा पोलीस 2026 म्हणजे आपल्या सिरीजचं नाव आहे. चला प्रश्नांना समजून घेऊया. एक प्रश्न आहेत परंतु संकल्पना एकच आहे आणि आपण त्याच्यावरून हजारो प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. तर आतापर्यंत एमपीएससीने विचारलेल्या प्रश्नावरती आपल्याला जायचं आहे. आयोगाने विचारलेला प्रश्न आता आपण सुरुवात करूया. आयोगाने विचारलेल्या प्रश्नावरती जाऊ. बघा, आयोगाने विचारलेला प्रश्न आहे, चलो हा प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षा मे 2025 मध्ये विचारलेला आहे. शुद्ध लेखन नियमानुसार शुद्ध शब्दांचा पर्याय ओळखा. बघा, एवढे सारे ऑप्शन्स आहे. आध्यात्मिक आहे, अनुसया आहे, आशीर्वाद आहे. त्याच्यानंतर आध्यात्मिक आहे, अनुसूया आहे, आशीर्वाद आहे. आता मला सांगा, अगोदर कोणकोणते पर्याय एलिमिनेट होतात. तर बघा, आध्यात्मिक मधला मूळ शब्द कोणते आहे, अध्यात्म. कोणता आहे, अध्यात्म अधिक एक, त्यापासून आध्यात्मिक बनतो. आध्यात्मिक पाहायचं आपल्याला, इथं आध्यात्मिक आहे हा वाला ऑप्शन येणार नाहीये. इथं काय आहे तुमचं, आध्यात्मिक आहे हा उत्तर येऊ शकतो. त्याच्यानंतर इथं सुद्धा काय आहे तुमचं, आध्यात्मिक आहे हे सुद्धा उत्तर येऊ शकतं. परंतु ऑप्शन नंबर 4 कटलं, म्हणजे एका शब्दावरून तुमचे 2 पर्याय एलिमिनेट झालेले आहेत. एक मिनिट, 2 पर्याय कोणकोणते, एक नंबर आणि 4 नंबर. आता राहिलं 2 आणि 3. आता 2 आणि 3 मध्ये 100% आशीर्वाद सर्वांना माहिती आहे. आशीर्वाद हा शुद्ध शब्द सर्वांना माहिती आहे. इथं गडबड काय आहे, इथं आहे श ची पहिली विलांटी, इथं आहे दुसरी विलांटी. श ची पहिली विलांटी नसते तर दुसरी विलांटी असते, म्हणजे 100% आपलं उत्तर काय असेल, तर पर्याय क्रमांक 2 असेल. हे वाला उत्तर राहणार नाही. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षा मे 2025 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. नेक्स्ट, ओके, हा पेज इकडे तिकडे झाला. बघा, आपण काय पाहिलं होतं, नामाला एक प्रत्यय लागताना होणारा बदल, मूळ शब्दाच्या आद्याक्षराचा कारांत, मूळ शब्दाच्या आद्याक्षराच्या कारांतात होणारी वृद्धी. मला सांगा, मूळ शब्दाच्या आद्याक्षराचा कारांत अकारांत असेल. काय, कोणता कारांत, अकारांत. शब्दामध्ये अकारांत असेल तर मूळ शब्दाच्या आद्याक्षराच्या कारांतात होणारी वृद्धी, बदल कोणता आहे, अ ची वृद्धी कशामध्ये होईल, आ मध्ये होईल. हा पहिला नियम पाहिलो. दुसरा नियम, मूळ शब्दाच्या आद्याक्षराचा कारांत. आता कारांत म्हणजेच काय, मला सांगा, माझं नाव आहे दिनेश. ओके, दिनेश या शब्दाचं शेवटी याच्यामध्ये कोणता कारांत आहे, अकारांत. आणि ते कारांत कोणता आहे, अकारांत. त्याचबरोबर आद्याक्षराचं कारांत कोणता आहे याच्यामध्ये, म्हणजे कारांत म्हणजे याच्यामध्ये स्वर कोणता आहे, ई कारांत म्हणून याला. मला सांगा, मूळ शब्दाच्या आद्याक्षराचा कारांत अकारांत असेल तर मूळ शब्दाच्या आद्याक्षराच्या कारांतात होणारी वृद्धी कोणती आहे, आ मध्ये होणार. त्याच्यानंतर रस्व ई किंवा दीर्घ ई हा आद्याक्षराचा कारांत असेल तर मूळ शब्दाच्या आद्याक्षराच्या कारांतात होणारी वृद्धी कोणती आहे, तर तुमचा कोणता आहे, ऐकारांतामध्ये बदल होईल. ऐकारांत म्हणजेच काय, तुमचं 2 मात्रा. नेक्स्ट, त्याच्यानंतर तिसरा नियम कोणता पाहिलो, रस्व ऊ किंवा दीर्घ ऊ दिलेला असेल आणि एक प्रत्यय जोडत असताना
याची वृद्धी कशामध्ये होणार आहे तुमचं अ मध्ये होईल. अ म्हणजेच काय तुमचं एक काना दोन मात्रा. ओके, अजून काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना समजून घेऊ आपण. प्रश्न काय आहे बघा. हा राज्यसेवा मुख्य परीक्षा जानेवारी 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न काय बघा. शुद्ध लेखनाच्या नियमानुसार शुद्ध शब्दांचा गट ओळखा. हे 4 ऑप्शन आहेत, खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. परंतु प्रश्न दिसायला मोठा आहे, परंतु त्याचं उत्तर काही क्षणामध्ये आपण काढू शकतो. आणि असे प्रश्न सोपे असतात बघा. कन्सेप्ट जर संकल्पना क्लिअर असेल तर आपण कितीही प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. रट्टा मारल्यानं काही होणार नाहीये. तुम्ही समजा 2000 3000 जर प्रश्न आणि उत्तर पाठ केले तर ते काही दिवसानंतर तुम्ही विसरू शकता. पण जर कन्सेप्ट असेल तर कन्सेप्टच्या माध्यमातून आपण हजारो लाखो प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. तर बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा जानेवारी 2024 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. शुद्ध शब्द ओळखायचा आपल्याला. अनुवंशिक, एक शब्द वाचा. अनुवंशिक, 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 अनुवांशिक. आता मी काय सांगितलं, इक प्रत्यय जोडलेला असेल तर अशा कंडिशन मध्ये त्यातील मूळ शब्द बाजूला करून घ्या. मला सांगा, अनुवंशिक मधला मूळ शब्द कोणता आहे? तर तुमचं अनुवंश. कोणता शब्द आहे? अनुवंश. ओके, आणि याला कोणता प्रत्यय जोडलेला आहे त्यांनी? इक प्रत्यय. इक म्हणल्यानंतर पहिली विलांटी. नो प्रॉब्लेम. मग मला सांगा, अ ची वृद्धी कशामध्ये करतो आपण? आ मध्ये. ई ची वृद्धी कशामध्ये करतो आपण? ई ची वृद्धी आय मध्ये करतो. आणि त्याच्यानंतर रस्व किंवा दीर्घ ची वृद्धी कशामध्ये करतो? औ मध्ये करतो. आताच पाहिलो आपण. मला सांगा, या अ ची वृद्धी कशामध्ये करू आपण? आ मध्ये करू. करेक्ट. आ नु वन. मग श ची पहिली लांटी आनुवंशिक. आता आपण जाऊ उत्तरापर्यंत. मला सांगा, हे येईल का? अनुवंशिक येणार नाही, इथं आ पाहिजे. नेक्स्ट, आनुवंशिक. हा आलं असतं पण इथं दुसरी लांटी आहे, हे सुद्धा उत्तर येणार नाहीये. त्याच्यानंतर आनुवंशिक. इथं बघा, आनुवंशिक श ची काय आहे तुमची? श ची पहिली विलांटी आहे. अ ची वृद्धी आ मध्ये झालेली आहे. हा वाला बरोबर आहे. खाली ड मध्ये बघा, अनुवांशिक. इथं वाची काही गरजच नाहीये, इथं आ पाहिजे, दुसरी विलांटी पाहिजे. भरपूर सारे गोंधळ आहेत. म्हणजेच आपलं उत्तर काय असेल? फक्त क बरोबर. फक्त क बरोबर कुठे आहे? अ व क बरोबर, ब व ड बरोबर, फक्त अ बरोबर, फक्त क बरोबर. म्हणजे 100% बँड लावून आपलं उत्तर काय असेल? फक्त क बरोबर. नेक्स्ट प्रश्नावरती जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न काय आहे? कंबाईन ग्रुप सी मेन्स फेब्रुवारी 2023 मध्ये झालेला एमपीसीने विचारलेला प्रश्न आहे. त्या प्रश्नावरती जाऊ. शुद्ध शब्दावरती. कन्सेप्ट एकच आहे, प्रश्न आपण भरपूर सारे सॉल्व्ह करू शकतो. बघा, म्हणजे शुद्ध शब्द ओळखायचा आपल्याला. औपचारिक, तीर्थस्वरूप, दीपक, मनस्थिती. आता मला सांगा, औपचारिक मधला मूळ शब्द कोणता आहे तुमचं? कोणता आहे? कोणता आहे? उपचार. कोणता आहे? उपचार. आणि त्याला कोणता प्रत्यय जोडलेला आहे? इक. मग मला सांगा, उ ची वृद्धी कशामध्ये होते? औ मध्ये होते. करेक्ट. नो प्रॉब्लेम. पहिली विलांटी कशामध्ये जाणार? ई मध्ये जाणार. औपचारिक. मग मला सांगा, पहिला बरोबर आहे की चुकीचा आहे? गडबड कुठं आहे? इथं र ची दुसरी विलांटी दिलेली आहे. आपल्याला पहिली विलांटी पाहिजे होती, म्हणजे हा येणार नाही. त्याच्यानंतर बघा, 3 नंबर आणि 4 नंबर याचं उत्तरापर्यंत जातोय मी. पण 3 नंबरचा ऑप्शन काय? दीपक. जेव्हा जेव्हा एखाद्या शब्दामध्ये दीप असा शब्द आलेला असेल. कोणतं? दीप. दीप. उदाहरणार्थ तुमचं दीपक आहे, दीपक आहे, दीपाली आहे, दीपाली. त्याच्यानंतर संदीप आहे, संदीप. जेव्हा जेव्हा एखाद्या शब्दामध्ये दीप हा शब्द आलेला असेल, द ची ऑलवेज दुसरी विलांटी असते. मग हा दीपक चुकीचा असेल. त्याच्यानंतर आहे बघा तुमचं मनस्थिती. मनस्थिती हा सुद्धा चुकीचा शब्द आहे. मनस्थितीमध्ये आपल्याला काय पाहिजे? विसर्ग पाहिजे. मन विसर्ग स्थिती हा शुद्ध शब्द आहे, म्हणून हा सुद्धा चुकीचा असेल. तर आपलं फायनल आन्सर काय असेल? तीर्थ स्वरूप. म्हणजे हा प्रश्न याला लागू होतो म्हणून आपण याच्यामध्ये लिंक केले होते. चला नेक्स्ट प्रश्नावरती जाऊ आपण. शुद्ध शब्द ओळखा. तांत्रिक सहाय्यक 2027 ला विचारलेला प्रश्न आहे. 27 ला विचारलेला प्रश्न आहे.
आर्शीवाद, दीपावली, त्याच्यानंतर पौराणिक, त्याच्यानंतर आहे सांसारिक. आपल्याला काय विचारलेलं आहे? शुद्ध शब्द. मला सांगा, आशीर्वाद हा चुकीचा शब्द आहे. शुद्ध शब्द कोणता आहे तुमचं? आशीर्वाद. ओके, हा पहिला चुकीचा आहे. नेक्स्ट, दीपावली शुद्ध शब्द काय असेल बघा. जेव्हा जेव्हा एखाद्या शब्दामध्ये दीप असा शब्द येईल, इथं बघा दीप आहे, इथं आपल्याला शुद्ध शब्द असा आहे दीपावली. परंतु ज्यावेळेस बघा दीपावली जवळ येते त्यावेळेस बॅनर वगैरे होर्डिंग्स वगैरे काढतात, त्यावेळेस नाही का मॅक्झिमम त्या होर्डिंग्स वरती दीपावली असा लिहिलेला असतो, पण शुद्ध शब्द हा वाला. नेक्स्ट, पौराणिक. पौराणिक. आता मला सांगा, पौराणिक मधला मूळ शब्द कोणता आहे? पुराण अधिक इक. उ आहे, ऊ ची वृद्धी कशामध्ये होणार? अव मध्ये. पू ची वृद्धी पव मध्ये होईल. पौराणिक म्हणजे हा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. नेक्स्ट, सांसारिक मधला मूळ शब्द कोणता आहे? संसार अधिक इक. मला सांगा, स ची वृद्धी कशामध्ये होईल? सा. सांसारिक. आता बघा ऑप्शन नंबर 4 सांसारिक हे सुद्धा बरोबर आहे. मग प्रश्न का म्हणून घेतले तुम्ही? 2-2 कसं काय बरोबर असू शकतात? तर बघा, शुद्ध शब्द ओळखा तांत्रिक सहाय्यक 2017ला विचारलेला प्रश्न आहे. तर हा प्रश्न एमपीसीने विचारला होता आणि हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. रद्द करण्याचं काय कारण आहे? त्यांनी शुद्ध शब्द विचारला होता, 2 शुद्ध शब्द दिलेले आहेत, म्हणून हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. ही गोष्ट सुद्धा आपल्याला समजली पाहिजे. नेक्स्ट, एमटीएस एप्रिल 2022ला विचारलेला प्रश्न आहे. इक प्रत्ययांत शब्द रस्व असतात. इक प्रत्ययांत शब्द रस्व असतात या नियमाचा आधार घेऊन पुढील शब्दातील शुद्ध शब्द ओळखा. आता पुढील यापैकी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. मला सांगा, भौगोलिक मधला मूळ शब्द कोणता आहे? भूगोल आहे. कोणता आहे तुमचं? भूगोल. ओके, अधिक इक. मग मला सांगा, या भूची वृद्धी कशामध्ये होणार? भव मध्ये होणार. भौगोलिक म्हणजे आपल्याला इथं पहिली विलंटी पाहिजे होती, हा येणार नाही. त्याच्यानंतर साहित्यिक मधला मूळ शब्द कोणता आहे? साहित्य. कोणता आहे? साहित्य. याला इक प्रत्यय जोडल्यानंतर ओके ओके आपल्याला काय इक प्रत्ययांत शब्द रस्व असतात या नियमाचा आधार घेऊन पुढील शब्दातील शुद्ध शब्द ओळखा. इक प्रत्यय. आता बघा, साहित्यिक मधलं मूळ शब्द आहे साहित्य अधिक इक. आ ची वृद्धी इथं आ मध्येच करावी लागेल, काही टेन्शन नाही, परंतु याच्यामध्ये पहिली विलंटी पाहिजे आपल्याला. साहित्यिक. मला सांगा, हे वाला बरोबर आहे साहित्यिक. नेक्स्ट बघा, तुमचं आहे सामाजिक. सामाजिक मधला मूळ शब्द कोणता आहे तुमचं? समाज अधिक इक. या स ची वृद्धी कशामध्ये होईल? सा मध्ये होईल. सामाजिक. इथं गडबड काय आहे? ज ची दुसरी विलंटी दिलेली आहे म्हणून हा येणार नाही. प्रासंगिक. प्रासंगिक मधला मूळ शब्द कोणता आहे? प्रसंग. कोणता आहे? प्रसंग अधिक इक. मला सांगा, अ ची वृद्धी आ मध्ये, प्र ची वृद्धी प्रा मध्ये. प्रासंगिक म्हणजे हा सुद्धा चुकीचा आहे. का चुकीचा आहे? इथं पहिली विलंटी पाहिजे होती आपल्याला, म्हणून याचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे आपल्याला इलिमिनेट सुद्धा करता येणं गरजेचं आहे. नेक्स्ट, डिपार्टमेंटल STI 2014ला विचारलेला प्रश्न आहे. शुद्ध लेखनाच्या नियमानुसार पर्याय उत्तरातील शुद्ध शब्द कोणता? आता आपल्याला शुद्ध शब्द विचारलेला आहे बघा. पहिला तुम्ही आता आध्यात्मिक आध्यात्मिक मला सांगा, आध्यात्मिक आणि आध्यात्मिक. मला सांगा, आध्यात्मिक मधला मूळ शब्द कोणता आहे? अध्यात्म. कोणता आहे? अध्यात्म. मला सांगा, याला कोणता प्रत्यय जोडतो आपण? इक. मला सांगा, या अ ची वृद्धी कशामध्ये होईल? आ मध्ये होईल. आध्यात्मिक. शुद्ध शब्द पहिला येणार का? येणार नाहीये. दुसरा येणार का? का येणार नाहीये? दुसरी विलंटी आहे, हा येणार नाही. त्याच्यानंतर आध्यात्मिक. आध्यात्मिक 4 मध्ये काय गडबड आहे? म ची पहिली विलंटी पाहिजे आणि बँड लावून आपलं उत्तर काय असेल? आध्यात्मिक. ऑप्शन नंबर 3 असेल बघा. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण आजच्या सेशनमध्ये
एका प्रश्नाच्या माध्यमातून त्याची जी काही बेसिक कन्सेप्ट होती त्याच्यावरचे उदाहरण, त्याचबरोबर पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न, त्याचबरोबर MPSC कंबाईनला विचारलेले सर्व प्रश्नांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर मला असं वाटते की या व्हिडिओच्या माध्यमातून जर एखाद्या नामाला इक प्रत्यय जोडण्याची वेळ आलेली असेल आणि जर तुम्हाला शुद्ध शब्द ओळखा म्हणून जर विचारलेला असेल तर मला अशी खात्री आहे की हा जो कोणताही विद्यार्थी व्हिडिओ पाहत असेल तो कधीच चुकणार नाहीये. तर मित्रांनो, थोडीफार मार्केटिंग करतोय. आता बघा, आपली पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये, पोलीस भरती असेल आणि सरळ सेवेच्या संदर्भामध्ये 1 जून 2026 पासून एक नवीन बॅच चालू होते बघा. मग जे इच्छुक विद्यार्थी असेल तर या नंबरवरती संपर्क तुम्हाला साधायचा आहे 8554955615. आणि बाकीचे जे काही इन्फॉर्मेशन असेल, तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर अधिक माहिती तुम्हाला देण्यात येईल बघा. आता आपली बॅच पोलीस भरती त्याचबरोबर सरळ सेवा भरतीच्या संदर्भामध्ये बॅच 1 जून 2026 पासून चालू होणार आहे. जे विद्यार्थी पोलीस भरती तयारी करत असेल, आपल्याकडे कम्प्लिटली म्हणजे 1 वर्षाची बॅच आहे. त्या बॅचमध्ये आपण विद्यार्थ्यांना गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, मराठी असेल, GK GS असेल, या सर्व गोष्टी आपण क्लासमध्ये घेतो. त्याचबरोबर स्वतंत्र असा ग्राउंड आहे. मग जे जे विद्यार्थी इच्छुक आहेत, ज्यांना वर्दीचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, त्यांनी लवकरात लवकर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि लवकरच भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन जोशमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.